एका गावात एक मुलगा होता, अतिशय हुशार, प्रेमळ आणि कष्टाळू. त्याचे आईवडील शेती करत. लहानपणापासूनच स्वामींची सेवा त्यांच्या घरात चाले. मुलगा शहरात गेला शिक्षणासाठी, दिवस रात्र अभ्यास केला. शेवटची परीक्षा झाली आणि तो गावी परत आला. पण त्याचं मन थारोळं, निकालाची वाट बघत होतं. काय होईल, पास होईल की नापास? त्याच्या मनात भीती, शंका आणि अस्वस्थता होती. मुलगा चिंताग्रस्त चेहऱ्याने झोपेतून उठतो, आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. एका दिवशी तो थेट स्वामींच्या चरणी गेला. स्वामी, मला उत्तर पाहिजे. मी पास होणार की नाही? तो चिठ्ठी काढतो आणि त्यावर लिहिलेलं असतं, नाही, तू पास होणार नाहीस. त्याचं जगच थांबतं जणू. त्याच्या चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू, तो काहीच न बोलता निघून जातो. मुलगा शेतात बसतो, माती हातात घेतो आणि रडतो. त्या दिवसानंतर त्याने स्वामींशी बोलणं थांबवलं, पूजा थांबवली, मन दुखावलेलं होतं. काही दिवसांनी वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. डॉक्टर सांगतात त्यांना आता आरामाची गरज आहे. मुलगा म्हणतो, बाबा, काळजी करू नका. मी सगळं बघेन. वडिलांच्या डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर अभिमान होतो. मुला, तू पास होणार असलास तरीसुद्धा तू सगळं सांभाळतो आहेस. तू खरा यशस्वी आहेस. त्याच दिवशी त्याला आठवतं स्वामींनी दिलेलं उत्तर. आणि एक प्रकाश येतो त्याच्या मनात. जर मी पास झालो असतो तर मी गावी परत आलो असतो का? स्वामींनी मला जे दिलं तेच माझ्यासाठी योग्य होतं. शेतीमध्ये तो नवीन तंत्रज्ञान वापरतो. आज त्याचं शेत भरभराटीचं आहे. गावातल्यांनाही मदत करतो. एक दिवस तो पुन्हा स्वामींच्या चरणी जातो, डोळ्यात अश्रू, मनात पश्चात्ताप. स्वामी, क्षमा करा. तुम्ही मला नापास सांगितलं नव्हतं, तुम्ही मला दिशा दिली होती. मुलगा स्वामींच्या पायाशी डोकं ठेवतो. कधी कधी नकार हेच आयुष्याचं सर्वात मोठं आशीर्वाद असतं. तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का, जिथे नकारामागे देवाची योजना होती? स्वामींनी तुमचं आयुष्य कुठे वाचवलं असं वाटतंय का? मनापासून धन्यवाद. हा तुमच्या प्रेमाचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. तुमच्यासारख्या भक्तीने भरलेल्या कार्यासाठी मदत करायला मला खूप आनंद होतो. हे खरंच माझं भाग्य आहे. की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करता. थँक यू.